गोळ्या चालू होत्या, लोक मागे हटत होते, पण ही मुलगी एकच गोष्ट म्हणाली, तिरंगा पुढे जाईल. भारतात क्विट इंडिया मोमेंट पेटला होता. आसाम मधली 17 वर्षांची कनकलता बरुआ यांनी स्वातंत्र्य मोर्चाचं नेतृत्व स्वीकारलं. त्यांच्या हातात तिरंगा होता. ब्रिटिश पोलिसांनी इशारा दिला की एक पण पाऊल पुढे टाकला तर गोळी चालेल. ती थांबली नाही. ती तिरंगा घेऊन पुढे चालतच राहिली. काही क्षणात गोळ्या झाडल्या. कनकलता जखमी झाली, पण ती स्वतः पडत असताना तिने तिरंगा जमिनीवर पडू दिला नाही. दुसऱ्या क्रांतिकारकाने तो तिरंगा पकडला आणि मोर्चा पुढे चालू ठेवला. आसाममध्ये कनकलता बरुआ यांचं नाव अभिमानाने घेतलं जातं. त्यांना आसामची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखतात. आज मी काय शिकले सांगू? स्वातंत्र्यता आपल्याला भेट म्हणून मिळाली नाही. कोणीतरी आपला आज देण्यासाठी त्यांनी त्यांचा उद्या अर्पण केलं. या 15 ऑगस्टला तिरंगाला सल्यूट करताना कनकलता बरुआ सारख्या वीरांगनाला लक्षात ठेवा. जय हिंद.